नांदेड़ जिले में दलितों और बौद्धों पर हो रहे बढ़ते अत्याचारों और हत्याओं के खिलाफ आईसीएस वाईटीएफ द्वारा शुक्रवार 5 दिसंबर को विशाल जन आक्रोश मोर्चा निकाला गया, जिसमें सैकड़ों लोगों ने हिस्सा लिया। मोर्चा ने जिला प्रशासन और पुलिस प्रशासन पर इन गंभीर मामलों को जानबूझकर नजरअंदाज करने का आरोप लगाया है। वंचित बहुजन आघाड़ी के नांदेड़ उत्तर जिलाध्यक्ष राजेश्वर हत्ती अंबिरे पालमकर ने मांग की है कि इन घटनाओं से दलित समुदाय में भारी रोष है और प्रशासन को इन मामलों में तत्काल कार्रवाई करनी चाहिए। मोर्चा में प्रमुख रूप से शीतल मोरे की कथित आत्महत्या को हत्या करार देते हुए मामले के मुख्य आरोपियों और उन्हें राजनीतिक समर्थन देने वालों की गिरफ्तारी और फास्ट ट्रैक कोर्ट में विशेष सुनवाई की मांग की गई। साथ ही बोंढार हवेली के अक्षय भालेराव हत्याकांड की रुकी हुई फास्ट ट्रैक सुनवाई तुरंत शुरू करवाने और परिवार को पुनः पुलिस सुरक्षा देने की मांग भी शामिल थी। इसके अलावा बोरजुनी के लखन भंडारे हत्याकांड, इतवारा पुलिस स्टेशन के अंतर्गत आने वाले सक्षम ताटे हत्याकांड और हदगांव के दयानंद कदम हत्याकांड में उचित कार्रवाई और तेजी से जांच की मांग की गई। प्रदर्शनकारियों ने पुलिस पर शिकायत दर्ज करने में आनाकानी करने और गलत धाराएं लगाने का आरोप लगाते हुए कड़ी नाराजगी व्यक्त की। मोर्चा मुख्य सड़कों से होते हुए जिलाधिकारी कार्यालय पहुंचा। जिला कचहरी पहुंचकर डॉक्टर पालमकर के नेतृत्व में प्रतिनिधि मंडल ने अपनी मांगों का एक ज्ञापन निवासी उपजिलाधिकारी किरण अंबेकर को सौंपा। इस पर जिलाधिकारी राहुल करडिले ने आश्वासन दिया है कि आने वाली 11 दिसंबर को पीड़ित परिवारों और संगठन के प्रतिनिधि मंडल के साथ एक बैठक आयोजित की जाएगी, जिसमें सभी मामलों की समीक्षा की जाएगी। इस आश्वासन के बाद आंदोलन समाप्त कर दिया गया है, ऐसी जानकारी डॉक्टर राजेश्वर पालमकर ने एमसीएन हिंदी न्यूज को दी। आज 5 डिसेंबर नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर इंडियन कॉन्स्टिट्यूशन सपोर्ट युवा टास्क फोर्सच्या वतीने आज जनक्रांती मोर्चाचे आयोजन केले होते। नांदेड जिल्ह्यामध्ये काही दिवसापासून प्रचंड हत्याकांड म्हणजे गुन्हेगारी वाढलेली आहे, जातीय अत्याचार वाढलेले आहेत। त्या संबंधाने शीतल मोरे या मुलीची, उच्च शिक्षित मुलीची पांगरी विष्णुपुरी येथे फासावर लटकून तिची हत्या करण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर लखन भंडारे या मागासवर्गीय मुलामुलीचा त्यांच्या प्रस्थापित कुटुंबांनी त्यांना मारून टाकून विहिरीमध्ये फेकून देण्यात आलेले आहे। अशा प्रकारच्या हत्या अनेक झालेल्या आहेत। त्यानंतर सक्षम ताटे नावाचा मुलगा होता, त्याला जातीयवादातून प्रेम प्रकरणातून फसवून त्याची क्रूर हत्या करण्यात आली। त्यानंतर हदगाव येथील शिवपुरी येथील एक तरुण अविवाहित होता, त्यालाही शेतीच्या वादातून फसवणूक करून प्रस्थापित व्यवस्थेने जातीय वादातून त्याची हदगाव येथे हत्या करण्यात आलेली आहे। म्हणजे ह्या काही दिवसामध्ये जवळपास 4 ते 5 हत्या या नांदेड जिल्ह्यामध्ये झालेल्या आहेत। नांदेड जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठं गुन्हेगारी वाढलेली आहे, क्राईम वाढलेला आहे आणि येथील जिल्हा प्रशासन, मला वाटतं की यांचा इथे प्रभाव कमी झालेला आहे। राजकीय पुढाराच्या दबावाखाली येथील नांदेडची प्रशासन व्यवस्था चालत आहे। त्यामुळे नांदेडमधली जी गुन्हेगारी आहे अशाच प्रकारे जर वाढली तर आमचं एवढंच मत होतं की नांदेडमधला जातीयवाद संपवा आणि नांदेडला वाचवा, याच उद्देशाने हा जनक्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदनाच्या संबंधाने जिल्हाधिकारी बाहेर असल्यामुळे आरडीसीकडे ते निवेदन सादर केलं आणि जिल्हाधिकारी राहुल करडिले साहेबांना आम्ही फोनवरून चर्चा केल्याच्या नंतर त्यांनी येणाऱ्या 11 तारखेला म्हणजे गुरुवारी पीडित कुटुंबाचे प्रतिनिधी आणि काही पदाधिकारी मिळून एक बैठक ठरवलेली आहे सकाळी 11 वाजता गुरुवारी 11 तारखेला। त्या बैठकीला संबंधित पीडित कुटुंब येऊन त्यांच्या ज्या काही मागण्या असतील त्या संदर्भाने संबंधित विभागाला ते आदेश देतील आणि कार्यवाही करण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे।